नांदुरा येथे अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या भारत बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात ऑनलाईन औषध विक्री बंद करणे, कॉर्पोरेट साखळ्यांकडून दिल्या जाणाऱ्या अनैतिक डिस्काउंटला आळा घालणे आणि बनावट औषधांपासून रुग्णांचे संरक्षण करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच केंद्र शासनाचे 817 दिनांक 28 ऑगस्ट 2018 आणि 220 दिनांक 26 मार्च 2020 निर्णय मागे घेण्याची मागणीही करण्यात आली। मोर्चा सरकारी चावडी येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयात पोहोचला। तेथे तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले। या आंदोलनात जिल्हा व तालुका संघटनेचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते। मोर्चा शांततेत पार पडला असून आज रात्री 12 वाजेपर्यंत तालुक्यातील मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। मात्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली। इंडिया केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या वतीनं ऑनलाईन विक्रीच्या विरोधात हा देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जो GSR 817 दिनांक 28/8/2018 मध्ये ऑनलाईन विक्रीसाठी जो ड्राफ्ट अजून कायदा झालेला नाही, ड्राफ्टमध्ये आहे, त्या माध्यमातून जी ऑनलाईन विक्री होते त्या ऑनलाईन विक्री माध्यमातून ज्या आपल्या हॅबिट फार्मिंग ज्या औषधे असतात त्या विकून नशेचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचबरोबर पेडिग्री प्राईस म्हणून ज्या ऑनलाईन कंपन्या मर्यादेच्या बाहेर जो डिस्काउंट देऊन आमच्या जे केमिस्ट बांधवांच्या पोटावर पाय मारण्याचं काम करत आहेत त्याच्या विरोधात पूर्ण भारतभर हा बंद आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये घरपोच औषधी देण्यासाठी GSR 220 दिनांक 26/3/2020 रोजी जो GR घरपोच औषधी देण्यासाठी काढलेला होता तो कोरोना काळानंतर तो वापस घ्यायला आवश्यक होतं। आजपर्यंत तो GR वापस घेतला गेल्यामुळे अवैधरित्या भरपूर औषध विक्री होत आहे। त्यासाठी आज आमच्या अनिल भाऊ नावंदर, आप्पाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात हा बंद आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी आम्ही सर्व आज तहसीलदार महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। यासाठी मी सर्व नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रग्सिस्ट असोसिएशनच्या वतीनं सर्व केमिस्ट बांधवांचे त्यांनी या मोर्चामध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त संख्येनं हा मोर्चा यशस्वी केला त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी आणि पत्रकार बांधव यांनी आमच्या या अभियानात आम्हाला योग्य मोलाचे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचे असोसिएशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो। धन्यवाद।